डॉक्टर, मी इथे थोडा थांबू शकते का? अजूनही पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, त्यामुळे तुमच्यापैकी कोणीतरी एकच इथे थांबा. थोड्या वेळाने मी जा. अख्ख्या जगासाठी राबतेस, पण स्वतःची काळजी मात्र घेता येत नाही ना. तुम्हाला देवी आई म्हणतेस ना पारू, म्हणजे एका अर्थी मी तुझी आईच आहे. पारू, तुझी आई तुला सांगते की उठ. तुला माहितीये पारू, तुझ्यामुळे माझी किती कामं खोळंबली आहेत ते. तुझ्याशिवाय माझी देवपूजा अपुरी आहे. श्रीकांत परत एकदा काल गोळ्या घ्यायला विसरला. दारातली रांगोळी तशीच जुनी आहे. स्वयंपाकघरात तुझ्या स्वयंपाकाचा घमघमाट नाहीये पारू. पारू, तुझ्या आवाजाने माझं घर जागं होतं आणि तुझ्या सहवासाने ते जिवंत राहतं. पारू, तुझी देवी आई तुला सांगते की उठ, आणि तरीही तू अशी झोपून आहेस. इतकी कामं असताना तू अशी झोपून राहणार आहेस, हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. हा पारू, चल उठ पारू, घरी जाऊया. हे बघ आदित्य, तू त्याला तुझा मित्र म्हणतेस ना, तो पण तुझ्या उठण्याची वाट बघतोय पारू. उठ, चल. पारू, मला मान्य आहे की मी कायम तुझ्यावर रागवते. तू आज एक दिवस माझ्यावर रागवलीस आणि एवढी रागवलीस. माझ्याशी बोलणार पण नाहीयेस तू. हे बघ, डॉक्टरांना काय म्हणायचं ते म्हणू दे, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू नक्की बरी होणार आहेस, काही नाही होणार आहे तुला. अरे डोळे उघड. बरं ठीक आहे, माझ्यासाठी नाही तर तुझी सावित्री आत्या पण आली आहे तुला भेटायला. तिच्यासाठी तरी डोळे उघडशील. अरू, आम्ही सगळेजण वाट बघतोय ग तुझी.